नमस्कार. आता येणाऱ्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे. तर नवीन पिढीला पुष्कळ प्रमाणात गैरसमज असतात, की चातुर्मास म्हणजे फक्त कठीण नियम पाळणं किंवा काही व्रतवैकल्य करणं किंवा खाण्यापिण्यावर बंधनं आणणं म्हणजे चातुर्मास आहे. पण चातुर्मास म्हणजे हे सगळं नाहीये. चातुर्मास म्हणजे काय आहे? तर एक प्रकारे आपल्याला लाईफस्टाईल जी असते आपली रोजची, इतर वेळेची, त्या लाईफस्टाईलला उत्तम करण्याची हे 4 महिने असतात चातुर्मास्यातले. त्या 4 महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी उत्तम प्रकारची व्रत, वैकल्ये त्या चातुर्मास्यामध्ये सांगितलेली आहे. कारण चातुर्मास्यामध्ये काय असतं, की आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी या व्रतांची रचना आपल्या चातुर्मास्यामध्ये केलेली आहे. याला आपण आजच्या पिढीला समजावण्यासाठी म्हणू शकतो, की उत्तम प्रकारचा हा लाईफस्टाईल अपग्रेड कोर्स 4 महिन्यांचा आपण असं म्हणू शकतो या चातुर्मास्याला. या चातुर्मास्यामध्ये सर्वात पहिला महिना जो येतो तो श्रावण महिना. श्रावण महिन्यातलं सगळ्यात पहिलं जे व्रत आहे त्याला जिवतीचं व्रत असं म्हणतात. ते का करायचं आहे? जिवती पुष्कळ लोकांना माहिती आहे. एक छोटासा कागदाचा तुकडा, त्याच्यावर देवीचं चित्र आणि ते आपल्या घरावर चिपकवायचं किंवा त्याची विधिवत पूजा करायची. पण आता आजच्या पिढीला प्रश्न पडेल, की त्या जिवतीची पूजा करून किंवा कागदाच्या देवीची पूजा करून काय होणार आहे? पण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जिवंतिका असं त्या देवीला नाव आहे. ती लहान बाळांचं रक्षण करणारी देवी अशी मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये. म्हणून तिचं पूजन श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी केलं जातं. आणि त्याचं पूजन, त्या देवीचं पूजन कोण करतं? तर घरातली स्त्री जी असते ती त्या देवीचं पूजन करते. पूजन का करते? कारण त्याच्यामागे चाइल्ड सायकोलॉजी आहे. कारण जिवंतिका म्हणजे लहान बाळांचं रक्षण करणारी देवी. म्हणून पावसाळा असतो श्रावण महिना म्हटल्यावर. पावसाळ्यामध्ये काय असतं, की निसर्ग बदलत असतो. निसर्गामध्ये बदल होत असतात, हवामान बदलतं. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये कोण आजारी पडतं? तर लहान मूल किंवा आपल्या घरातलं लहान बाळ सगळ्यात पहिले आजारी पडतं. म्हणून त्याला सुरक्षित राहावं, त्याचं आयुष्य सुरक्षित राहावं, त्याला कुठल्याही प्रकारच्या रोगांपासून, त्याला रोग त्याच्यापासून दूर राहावे, याकरता आपल्या शास्त्रकारांनी ह्या जिवंतिका म्हणजे जिवती व्रताचं आपल्या शास्त्रकारांनी रचना केलेली आहे. म्हणून त्या मुलाला आई जेव्हा मनापासनं किंवा श्रद्धेने प्रार्थना करते त्या देवीजवळ, तर ती देवी त्या बाळाला दीर्घायुष्य, सगळ्या रोगांपासून मुक्ती ही ती देवी प्रदान करत असते, जिवंतिका देवी. म्हणून हे जिवतीचं व्रत या चातुर्मास्यातल्या सगळ्यात पहिलं व्रत सांगितलेलं आहे. कारण चातुर्मास्यामध्ये पावसाळा असल्यामुळे हवामान दमट असतं, रोगराई पसरत असते, जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यापासून लहान बाळांचं संरक्षण व्हावं, कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारचं रोग त्याला नको लागायला, याकरता जिवंतिका व्रताचं आचरण श्रावण महिन्यामध्ये स्त्री वर्गाने करायचं आहे. नमस्कार.